अशोकनगर येथे संत लहानोजी महाराज जयंती निमित्त पालखीचे भक्तिमय आगमन. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथे श्री संत लहानोजी महाराज जयंती पर्वानिमित्त देऊरवाडी येथून येणाऱ्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. वारीचे आगमन होता संपूर्ण अशोकनगर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. संत लहानोजी महाराजांच्या जयघोषात परिसर दुमदुमला असून भाविकांनी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा मुक्काम हेमंत जनार्दन कडू यांच्या निवासस्थानी होता. दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादानंतर वारीने टाकरखेडा येथे पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. यावेळी आई शालिनीताई यांनी वारीच्या मुक्कामाची सुरुवात कशी झाली याबाबत माहिती दिली. तसेच हेमंत कडू व त्यांच्या पत्नी हर्षा कडू यांनी पालखी मुक्कामादरम्यान आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींचे भावनिक वर्णन केले. कार्यक्रमास बाबा इंगळे, दिलीपराव कळसकर, नरेश कडू, प्रभाकरराव कडू, राहुल कडू, मिलिंद ठाकरे, अशोकराव काडमेघ, विनोद कडू, सुधीर कडू, गजाननराव कडू, प्रमोद कडू, हेमंत गुणवंत कडू आदी मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जो तुमच्या इथं प्रोग्राम चालू झाला आता, हा कसा काय सुरू झाला? काय म्हणतो? कसा काय सुरू झाला? कसा काय झाला काय सांग. हा 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 मी बसली होती रंजनच्या घरी. हा हा तर तिथून कधी पालखीचा आवाज होता, भजनाचा चालू हा होता. हा तर भजनाचा तर म्हटलं काय आवाज होईल हा, म्हटलं. हा. तर हे पालखी होय म्हणे लालजी महाराजांची. हा, हा, हा. तर हे चालले म्हणे इथं टाका खेळले. हा, हा. तर म्हटलं असं काय म्हटलं. मग समोर दोन बाया आल्या. हा, हा, हा. मग त्या बाया काय म्हटलं बाई चहा प्याचा विचार आहे म्हटलं पाजाचा हा, म्हटलं. हा. तर पिन काय हा. म्हटलं. तर म्हणते पालखीला लोक यायचे म्हणते मागून. हा, हा, हा. तर 4 वाजले होते. हा, हा. तर तेव्हा ते काय म्हणते मला म्हणते चहा. मी म्हटलं येतं काय म्हटलं चहा प्यायले इच्छा वेळी पाजायची हा, हा, हा. म्हटलं. तर येतो म्हणते बाई म्हणते येतो म्हणते. हा. ते आले माझ्या घरी. हा. येईल काय म्हटलं बाई म्हटलं पालख्यात लोक यायचे म्हटलं चहा मांड म्हटलं. हा. तर हिनं चहा मांडला, चहा केला. हा, हा. तुमची नवरी घरीच होती हा, आपल्याला. हा. हिनं चहा मांडला. मग ते किस्ता काका होती त्यांनी पाणी दिलं. हा, हा, हा. पाणी पाजलं. हा. मग चहा पण झालं, सगळं झालं. हा. मग आता काही तुम्ही म्हणे तारीख लिहून ठेवा म्हणे नाश्ता पाण्याची म्हणे. आम्ही येत जाऊ म्हणे हा, हा. नाश्ता पाणी करत जाऊ म्हणे. हा, हा, हा. आणि असं काय म्हटलं बरं येत जा म्हटलं. हा, हा. तर मग ते कसे 50 लोक होते. हा, हा. तर 50 लोकांचा मी स्वयंपाक केला. हा. नाश्ता पाणी नाही केला नाही स्वयंपाक. हा 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 कुळवर गहू 2 बोलावले. हा, हा, हा. 2 किलो थोडी पाडली, डाळ भाजी, भात, पोळ्या. हा, हा, हा. आणि एक बाई होती स्वयंपाकाची 100 रुपये लोडाची बाई सांगायची स्वयंपाकाले. हा, हा. तिनं स्वयंपाक केला. हा. मग जेवण झाले. हा. असंच म्हणे आम्ही तुमच्या घरी येत जाऊ म्हणे. हा. मग हे ते पालखी होती गण महाराज तिथं हा. अंजन शिंगीले. हा, हा, हा. ते काय म्हणते हे इथं आले मग 2 जण त्याच्यातले. हम्म. तर इथे मंदिर लहान आहे म्हणते, कोणी चहा नाही पाजत ना काही नाही पाजत म्हणते. हा, हा. तुमच्या घरी येतो आणि त्या म्हणते. हा, हा. आणि म्हणते भातून फोड जोरानच करा म्हणते. हा, हा, हा. बरं म्हटलं हे दोघं होती, मी काय करत होती. हा, हा, हा. हे दोघं होते, हे दोघांचं तोंडून काय निघालं या म्हणे आम्ही हा. करतो हा, 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 हा. म्हणे. तर त्यापासून हे पालखी येऊन लागली बाबा. हा चांगलं झालं. हो ठीक आहे, मस्त.